आणि आता बातम्या पाहायच्या सविस्तर बातमी थेट दिल्लीतनं सुप्रीम कोर्टातून, कारण सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा शिवसेना पक्षचिन्हावर सुनावणीला सुरुवात झाली आहे। कपिल सिब्बलच युक्तिवाद करतायत। गेल्या 2 सुनावण्यांमध्ये, आधीच्या सुनावण्यांमध्ये बराच युक्तिवाद झाला, तो निवडणूक आयोगासंदर्भात आणि तसंच युक्तिवाद करण्यात आला आमदारांच्या अपात्रतेबद्दल। त्यामुळे आता आजच्या युक्तिवादात सिब्बल काय म्हणतात ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। आणि सिब्बल आजही युक्तिवाद पूर्ण करतात का, त्यांचा युक्तिवाद उद्याही सुरू राहतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता उद्या देखील सुनावणी पार पडणार आहे। मंगळवार, बुधवार आणि गुरुवार अशी 3 दिवस ही सुनावणी असते। त्यातील हा दुसरा दिवस सुनावणीचा, तिसऱ्या आठवड्यातली ही सुनावणी आपण पाहतोय। 21 जूनला फुटीचा कोणताही बचाव नव्हता असं सिब्बलांनी युक्तिवादात आतापर्यंत म्हटलंय। काय नेमकं घडतंय? चला, माझे सहकारी रामराजे शिंदे आपल्या संपर्कात आहेत। सुप्रीम कोर्टात काय घडतंय याची बित्तम बातमी, क्षणाक्षणाचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवतात। रामराजे, काय घडतंय? बिलकुल, कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे, म्हणजेच की उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की केवळ आमदार आपल्याकडे आहेत, याचाच अर्थ पूर्ण पक्ष आपल्याकडे आहे असं होत नाही, हे स्पष्ट केलेलं आहे। आणि असा कोणाला अधिकार पण देता येत नाही। त्यानंतर एक उदाहरण देण्यात आलेलं आहे कपिल सिब्बल यांच्याकडून की उदाहरणार्थ एखादी अनधिकृत जागा आहे, त्या जागेवर काही लोक राहायला गेले, ती इमारत जी आहे ती इलिगल बिल्डिंग आहे आणि त्यानंतर मग हे अनेक वर्षापासून लोक राहतात आणि त्यानंतर एक पॉइंट असा येतो की जिथे सरकार ही इमारत जी आहे ती लीगल करते, म्हणजे की अगोदर इलिगल होती, त्यानंतर ही बिल्डिंग जी आहे ते लीगल करते। तसंच राजकीय पक्षाचं पण झालेलं आहे, शिवसेनेचं पण झालेलं आहे। अगोदर जर या घटनेमध्ये जर काही त्रुटी असेल तर ती समोर आली नव्हती, म्हणजेच की ही घटना जी ती इलिगल होती, परंतु पदावर उद्धव ठाकरे हे होते, त्याच्यामुळे अगोदर जर ती इलिगल असेल तर ती आता इथून पुढे, कारण पद तेच आहे, त्यामुळे जसं जागेचा आणि इमारतीचा आहे अनधिकृतला अधिकृत करता येतं, तर तोच न्याय या ठिकाणी सुद्धा लावता येऊ शकतो असं सुद्धा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आणि त्याचबरोबर की आमदार हे राजकीय पक्षाचे सदस्य असतात, विधिमंडळ पक्षाचे सदस्य असले तरी ते मूळ राजकीय पक्षाचे सदस्य असतात असं सुद्धा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। आमदारांना दुसऱ्या पक्षात विलीन सुद्धा होता येत नाही असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर की अनुसूचित 10व्याचं हे उल्लंघन इथं करण्यात आलेलं आहे, हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे, युक्तिवाद दरम्यान करण्यात आलेलं आहे। एखाद्या पक्षाचे आमदार नसले तरी तो पक्ष निवडणूक आयोगाकडे नोंदणीकृत असतो, त्यामुळे पक्षाचं महत्व असतं, आमदारांचं किंवा विधिमंडळ पक्षाचं काही महत्व नसतं, हा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। म्हणजेच की एखादा मोठा राजकीय पक्ष आहे, त्याचे आमदार जरी नसले, खासदार जरी नसले तरी मात्र त्याची नोंदणी असते आणि राजकीय पक्ष असतो तो म्हणजेच की मूळ हा राजकीय पक्ष आहे, आमदारकी, खासदारकी किंवा विधिमंडळ हे मूळ नाही आहे असं सुद्धा सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। आणि त्याचबरोबर की एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचे आमदार असतील, एक प्रकारे त्यांनी निवडून येण्यासाठी पक्षाचा आधार घेतला, पक्षाच्या नावावर निवडणूक लढवल्या, निवडून आल्यानंतर तिकीट सुद्धा घेण्यात आलेला आहे, एबी फॉर्म घेतला होता आणि निवडणूक आल्यानंतर विधिमंडळामध्ये प्रवेश केला, त्यांनी एंट्री केली आणि त्यानंतर आता ते म्हणतात की हा पक्ष जो आहे तो आमचा आहे, म्हणजेच की निवडून येण्यासाठी पक्षाचा आधार घेतला होता, त्यानंतर पक्षच बळकावण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे असं सुद्धा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। त्यामुळे एकंदरीतच की एकनाथ शिंदे यांची भूमिका, त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांचे काय काय त्रुटी राहिलेल्या आहेत त्या संदर्भामध्ये आमदार आणि एकनाथ शिंदे यांची कशा पद्धतीनं पक्ष जो आहे तो ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न केला गेलेला आहे, हे संपूर्ण मुद्दे जे आहेत ते कपिल सिब्बल मांडत आहेत। अगदी, पण थोडंसं मागे जाऊयात आपण या सगळ्या सुनावणीच्या प्रकरणामध्ये, कारण कोर्टाने अशा युक्तिवादावरती पहिल्यांदा म्हटलं होतं की आमदारांना देखील एल्बो रूम असतो आणि आमदार स्वतःचा निर्णय घेऊ शकतात, तर तो मुद्दा देखील पुन्हा एकदा चर्चेत येऊ शकतो आजच्या, किंवा तसा युक्तिवाद होतोय पुन्हा, कोर्ट काय म्हणते त्यावर? मला आवाज ऐकू आला नाही, आणखी एकदा सांगा। हा रामराजे, मी म्हणतो की मागच्या पहिल्या सुनावण्यांमध्ये, अगदी सुरुवातीच्या सुनावण्यांमध्ये एल्बो रूमचा एक उल्लेख कोर्टाकडनं करण्यात आला होता की आमदारांना स्वतंत्र निर्णय घेण्याची मुभा आहे, त्यांची पक्षात कोंडी होत असेल किंवा त्यांच्या पद्धतीनं काही घडामोडी घडत नसतील तर त्यांना त्यांचा निर्णय घेण्याची मुभा असल्याचं कोर्टानं म्हटलं होतं। तर पुन्हा एकदा हा युक्तिवाद आल्यानंतर तो मुद्दा येतोय का, किंवा तसा काही चर्चा होतीये का कोर्टात? बिलकुल, या दृष्टीने चर्चा होते की दुसरीकडे एकीकडे जरी आमदारांचा दावा असेल की त्यांना मुभा आहे, अशा प्रकारचे जर पक्षामध्ये जर हुकुमशाही असेल, पक्षामध्ये जर त्यांना अस्वस्थ वाटू लागत असेल
तर ते मात्र आपली वेगळी वाट धरू शकतात. परंतु दुसरा मुद्दा असा आहे की सुभाष देसाई या केसमध्ये, जो की कपिल सिब्बल आता मांडतात, की 10वी अनुसूची यासाठी आमदारांच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आहे. जर आमदारांनी जर असा निर्णय घेतला तर तो 10व्या अनुसूचीचं उल्लंघन ठरू शकतं. कारण 10वी अनुसूची हे सांगते की असा निर्णय घेता येत नाही, आणि जरी निर्णय घेतला असाल तरी ते आमदार अपात्र ठरतात. मात्र पक्ष जो आहे तो मूळ राजकीय पक्ष राहू शकतो. उद्धव ठाकरे यांच्याकडे तो पक्ष राहू शकतो. उद्धव ठाकरे हे त्याचे प्रमुख राहू शकतात. रामराजे थोडंसं थांबवतोय का आपण, प्रेक्षकांना सांगूयात काय आता एक्झॅक्ट घडतंय कोर्टामध्ये. विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता म्हणून घोषित केलं. विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता म्हणून घोषित केल्याचं युक्तिवादात म्हणण्यात आलंय. आताची मोठी बातमी आपण पाहतोय. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हा वेगळा असल्याचं सिब्बलांनी म्हटलंय. विधिमंडळ पक्षानं शिंदेंना मुख्य नेता म्हणून घोषित केलंय. राजकीय पक्ष हा वेगळा असतो. शिंदेंच्या बाजूने जो निर्णय देण्यात आला तो विधिमंडळ पक्षानं घेतलेला असल्याचं एक प्रकारे सिब्बलांकडनं युक्तिवादात म्हणण्यात येत आहे. रामराजे, या मुद्द्यावरनं काय युक्तिवाद झालाय? खरं तर सिब्बल आता एकनाथ शिंदे यांचे जे स्टेटमेंट आहेत ते कोर्टामध्ये मांडत आहेत. आणि एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं की आपल्या पाठीमागं एक मोठी महाशक्ती उभी आहे. तर ही महाशक्ती कोण आहे असा सवाल सुद्धा उपस्थित करण्यात आलेला आहे. आणि एका राष्ट्रीय पक्षांचा एकनाथ शिंदे यांना पाठिंबा होता असं सुद्धा कपिल सिब्बल म्हणतायत. म्हणजेच की एक प्रकारे भाजपकडे हे बोट दाखवलं जात आहे, आणि याचाच अर्थ की पक्ष फोडण्यासाठी एकनाथ शिंदे यांना पाठीमागून रसद दिली गेली होती. एकनाथ शिंदे यांनी पक्ष फोडण्याचा प्रयत्न जो आहे तो एका मोठ्या राजकीय पक्षाच्या आधारे केला गेला होता असा युक्तिवाद आता केला जातोय. त्यामुळं एकनाथ शिंदे यांचं इंटेन्शन जे होतं, जे पक्षामध्ये त्यांची घुसमट होत होती किंवा पक्ष अन्याय करत होता अशाबद्दल नव्हतं, किंवा पक्षाच्या नेतृत्वावर सुद्धा त्यांचा आक्षेप नव्हता. अचानक त्यांनी हे सगळं काय केलं तर त्यांच्यावर कोणाचा तरी वरद हस्त होता, या महाशक्तीचा त्यांच्यावर प्रभाव होता, आणि म्हणूनच या महाशक्तीच्या पाठिंब्यानंच हे संपूर्ण कारस्थान रचलं गेलं आणि त्यानंतर फूट झाली. तर अशा प्रकारचा युक्तिवाद सुद्धा आता कपिल सिब्बल करत आहेत. अगदी कोर्ट सातत्यानं म्हणतंय की राजकीय पक्षाचं नियंत्रण हे विधानसभा गटावर कायम असतं. म्हणजे सुभाष देसाई केसचा जो काही म्हणजे त्यावर भाष्य आहे, निरीक्षण आहे, त्यावरती कोर्ट म्हणताय, आणि त्यावरनच चिन्ह आणि अपात्रता या दोन्ही प्रकरणांवरती या संदर्भातले युक्तिवाद सुरू आहेत की केवळ चिन्हाचा मुद्दा आहे आणि अपात्रतेचा मुद्दा आहे? आणि पक्ष या संदर्भामध्ये आतापर्यंत निवडणूक आयोगाची कुठे कुठे चूक झालेली आहे, त्रुटी कुठे आढळून आल्या होत्या, या सगळ्या गोष्टीवर कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केलेला आहे. आता जे चाललेलं आहे ते केवळ अपात्रताच्या या मुद्द्यावर चाललेला आहे. आणि कशा पद्धतीनं पक्ष जो आहे तो उद्धव ठाकरे यांच्या बाजूने होता. कारण महत्वाचा मुद्दा हाच आहे की राजकीय पक्ष हाच मुख्य आहे हा सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि विधिमंडळ पक्ष जो आहे, राजकीय पक्षांचे आदेश, राजकीय पक्षाच्या प्रमुखाचे आदेश हे विधिमंडळ पक्षाला मान्य करावे लागतात, हाच सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांचा आहे. नक्कीच. आणि यात सगळ्या घडामोडींचं विश्लेषण करण्यासाठी आपल्यासोबत अभय देशपांडे सर देखील जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत तुमचं NDTV मराठीवर. आणि पुन्हा एकदा सुनावणीला सुरुवात झालेली आहे. सिब्बलच युक्तिवाद करतायत. गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय सिब्बलांचा युक्तिवाद, आणि आजही तोच मुद्दा आहे, पुन्हा पुन्हा चर्चेला येतोय. तो म्हणजेच विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष हे वेगवेगळे असतात हेच पटवून देण्याचा युक्तिवाद सिब्बलांकडनं आजही केला जातोय. नाही, या आधीच्या युक्तिवादामध्ये त्यांनी जे मुद्दे मांडलेले ते मुद्दे आज आलेच आहेत, पण त्याबरोबर काही 2-3 नवीन मुद्दे त्यांनी समोर आणलेले. एक म्हणजे त्यांनी अध्यक्षांना राजकीय पक्ष कोणता हे ठरवण्याचा अधिकार नाही असा त्यांनी मुद्दा काल मांडला होता. परंतु त्याचबरोबर 2018च्या घटनेसंदर्भात जी घटना अस्तित्वात किंवा आमच्याकडे उपलब्ध नसल्याचं निवडणूक आयोग म्हणतोय, तर ती घटना 2018ची घटना ही दोन्ही गटांकडून मान्य करण्यात आलेली होती, त्याच्यावर डिस्प्यूट नव्हता. आणि मग त्यांनी उदाहरण दिले की अपात्रतेच्या संदर्भामध्ये अध्यक्षांकडे ज्या सुनावण्या सुरू होत्या त्या काळामध्ये जे 39 आमदार होते शिंदे यांच्या समोर,
समवेत त्यांनी जे दाखल केलेले उत्तर होते, रिप्लाय होते, त्या रिप्लाय बरोबर परिशिष्ट म्हणून 2018च्या घटना जोडण्यात आली होती. नंतर या सर्व म्हणजे 39 ते आमदारांची स्वतंत्र उत्तरं होती आणि त्या सर्वांकडून नंतर वकिलांची चूक झाली आणि हे चुकून जोडण्यात आलंय असं असं प्रतिज्ञापत्र नंतरच्या काळात दिल्याचा दावा आज कपिल सिब्बल यांनी केलाय की एवढ्या लोकांची एकाच वेळेस चूक कशी झाली याचाच अर्थ भूमिका बदललेली आणि ती केवळ या सोयीची नसल्यामुळे या संदर्भात भूमिका बदलली गेली असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. दुसरा त्यांनी एक मुद्दा सांगितला की आतापर्यंत घटनापीठाने जो निर्णय दिलेले होते त्या निर्णयाच्या कॉन्ट्ररी किंवा ज्यांनी जी कार्यकक्षा ठरवून दिली होती त्याच्या पलीकडे जाऊन किंवा त्यांनी जे डिसाईड केलेले मुद्दे होते त्या पलीकडे जाऊन अध्यक्षांनी निर्णय घेतलेला आहे. अर्थात याच्या संदर्भात समोर युक्तिवाद येईल तेव्हा घटनापीठाने शेड्यूल 10 मध्ये आता स्प्लिटचा क्लॉज नसल्यामुळे प्रायमा फेसी राजकीय पक्ष कुठला हे डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात ठरवण्याचा मुभा ही अध्यक्षांना दिलेली होती. त्याचाच आधार घेऊन त्यांनी निर्णय दिलेला आहे. तो मुद्दा कदाचित पुढच्या काळामध्ये पुढे येऊ शकतो. पण आज त्यांनी मुख्यतः ज्याचा उल्लेख आपण कालच्या पण चर्चेत केला होता की प्रतोदाची नेमणूक. दुसरं आहे की एबी फॉर्म निवडणूक लढवताना तुम्हाला पक्षाचं चिन्ह पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म जे लोक मला देतात तो पक्षाकडून दिला जातो. त्याच पक्षाचं नेतृत्व तुम्ही अमान्य कसं करू शकता म्हणजे ते कसं डिस्क्वालिफिकेशनच्या कुठल्या ग्राउंडवर होऊ शकतं या संदर्भात त्यांनी भूमिका मांडताना एबी फॉर्मचा पण उल्लेख केलेला आहे. दुसरं पक्षाच्या प्रतोद ज्याचा ऍम्लिकल कॉर्ड म्हणून आज परत त्यांनी उल्लेख केला की ही मूळ राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्षामधला दुवा आहे तो आणि तो बदलण्याचा अधिकार नेमण्याचा आणि बदलण्याचा अधिकार राजकीय पक्षाचाच आहे. त्याचा पुनरुच्चार आतापर्यंत झालेल्या युक्तिवादामध्ये कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. हो, पुन्हा एकदा जाऊयात रामराजेंकडे अपडेट्स घेण्यासाठी. अपडेट्स काय आहेत रामराजे? बिलकुल, आता या सुनावणीमध्ये राज्यपालांची पण एंट्री झालेली आहे. कपिल सिब्बल यांनी राज्यपालाच्या संदर्भाचा पण मुद्दा मांडलेला आहे आणि सांगण्यात आलेलं आहे की विधिमंडळ पक्षाचा ठराव राज्यपालांकडे कसं काय पाठवला जाऊ शकतो असा सवाल उपस्थित केलेला आहे आणि याच कारणामुळे राज्यपालांनी मग फ्लोअर टेस्टचे आदेश दिले. फ्लोअर टेस्ट लवकरात लवकर घेण्याचे निर्देश दिले आणि ती कृती मात्र सुभाष देसाई प्रकरणामध्ये चुकीची ठरवण्यात आलेली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी जे काही म्हटलं आहे ते पूर्णपणे संविधान पीठाच्या निर्णयाच्या विरोधामध्ये आहे. म्हणजेच की एक प्रकारे विधानसभा अध्यक्षांची कृती ही सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची अवमानना करणारी आहे असं सुद्धा सांगितलं गेलेलं आहे आणि त्याचबरोबर विधिमंडळ पक्षाचा ठराव जो आहे तोच मुळात चुकीचा आहे. त्यामध्येच मुळात त्रुटी होती आणि तो ठराव राज्यपालांकडे पाठवण्यात आला आणि त्यामुळेच राज्यपालांनी ही फ्लोअर टेस्ट घेतलेली आहे. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे हीच मुळात चुकीची आहे हा सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. अगदी अभय सर, पीठाने सुद्धा या संदर्भात निर्णय सांगितला होता की सरकार स्थापन करताना ज्यांनी पाठिंबा दिलेला आहे त्याच्यापैकी कोणीही आपल्या पाठिंबा काढल्याचं अधिकृतपणे तिथे येऊन सांगितलेलं नसताना कुठल्या आधारावर तुम्ही विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगितला. राज्यपालांच्या कृतीवर घटनापीठाने ताशेरे ओढले होते परंतु त्याच्याबरोबरच त्यांनी वापरलेला एक दुसरा जो मुद्दा होता तोही तितकाच महत्वाचा आहे आणि तो आहे उद्धव ठाकरे यांनी फ्लोअर टेस्टला सामोरे जायच्या आधी दिलेला राजीनामा. कारण तो राजीनामा देऊन त्यांनी स्वतःच पदत्याग केल्यामुळे आम्हाला आता ते घड्याळाचे काटे उलटे फिरवता येणं शक्य नाही अशी भूमिका घेतली. म्हणजे जर राज्यपालांचा निर्णय चुकीचा की बरोबर या संदर्भात निश्चितपणे घटनापीठाने पण ताशेरे ओढलेले आहेत परंतु ते दुरुस्त करण्याची जी संधी होती ती उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे न्यायालयाला मिळाली नाही आणि त्या संदर्भात न्यायालयाने कुठलेही निर्देश त्या काळामध्ये दिलेले नव्हते आणि मग त्याच्या आधारे पुढच्या मग नवीन त्यांनी सरकारची स्थापना झाली. मग सरकारच्या स्थापनेनंतर अध्यक्षांची निवड झाली. त्याच्यानंतर मग उपाध्यक्षांनी घेतलेले जे निर्णय होते ते अध्यक्ष आल्यानंतर त्यांनी आपल्या अधिकारामध्ये ते बदलले आणि परत विश्वासदर्शक ठरावाच्या संदर्भात झालेल्या क्रॉस वोटिंगच्या संदर्भात असेल किंवा कंडक्टच्या संदर्भातले असतील
त्या स्वतंत्र ज्या डिस्क्वालिफिकेशनच्या अपात्रतेच्या याचिका अध्यक्षांकडे दाखल झाल्या त्या संदर्भात निर्णय देण्यात आला, ही बाब त्यांनी आता अधोरेखित केलेली. हो, पुन्हा एकदा जाऊयात रामराजेंकडे. रामराजे, त्याच दृष्टीनं अजूनही युक्तिवाद सुरू आहे की कशा पद्धतीनं फ्लोर टेस्ट जी आहे ते घेण्याची प्रक्रिया संपूर्ण चुकीची होती. परंतु आता अभय सरांनी ज्या प्रकारे मुद्दा मांडलेला आहे की मुळात की राजीनामा दिला आणि त्यानंतर ह्या सगळ्या प्रक्रियेला सामोरं जावं लागलेलं आहे. त्यामुळं जी अगोदरची घडलेली घटना आहे म्हणजे घड्याळाचे काटे जे आहेत ते उलटे फिरवता येऊ शकत नाहीत. हे मागील वेळेस सुद्धा सुनावणीमध्ये कोर्टानं सांगितलं होतं की जेव्हा चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी आली होती. त्यामुळं आता पुढच्या मुद्द्याकडे पाहावं लागणार आहे की जी घडलेली घटना आहे ते होऊन गेलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिलेला आहे, त्यांना पुन्हा मुख्यमंत्री करता येऊ शकत नाहीत. मात्र ही संपूर्ण प्रक्रिया कशी चुकीची आहे हे पुन्हा सांगण्याचा प्रयत्न कपिल सिब्बल यांच्याकडून सुरू आहे. अगदी. अभय सर, हे ज्या पद्धतीत विचारण्यात आलं, सांगण्यात आलं की मुळातच बांधकामच अनधिकृत आहे असं सिब्बलांनी म्हटलं, तर त्याबद्दलचा युक्तिवाद किती ग्राह्य, म्हणजे कसं बघायचं त्याकडे? नाही, मुळात ह्या पक्षाला दिलेली मान्यता, शिंदेना दिलेली मान्यता हीच कशी अनधिकृत आहे त्याच्या संदर्भात त्यांनी ते एक उदाहरण दिलेलं आहे. परंतु एक राज्यपालांकडून जो मुद्दा आता कपिल सिब्बल मांडतायत की बंडखोर आमदारांनी केलेला ठराव राज्यपालांकडे गेला कसा आणि त्याच्या आधारावर त्यांनी निर्णय घेतला कसा. पण तेव्हाच्या आपण जर घटनाक्रम आपण त्याची उजळणी केली किंवा तो आठवला तर एक लक्षात येईल की त्यावेळेस तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जाऊन राज्यपालांना भेटले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की हे या सगळा घटनाक्रम सुरू आहे. शिवसेनेमध्ये एकमेकांच्या विरुद्ध दोन गट झालेले आहेत आणि त्यांनी एकमेकांच्या विरुद्ध आता व्हीप बजावणं वगैरे हे सगळे सुरू झाले. त्यामुळे या सरकारने मत गमावलंय, बहुमत गमावलंय असं दिसतंय. त्याच्यामुळे त्यांना बहुमत सिद्ध करायला सांगावं अशा पद्धतीची विनंती करण्यात आली होती. याशिवाय काही अपक्ष आमदार हेही त्या काळात राज्यपालांना भेटले होते आणि या सगळ्यांचा आधार घेऊन त्यांनी त्यावेळेस उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला सांगितलं होतं. ते बहुमत सिद्ध करायला सांगितलं त्यामुळे फार कमी कालावधीत सुरुवातीला दिला होता, नंतर तो वाढवण्यात आला आणि त्या संदर्भात बहुमत विश्वासदर्शक ठरावाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने अतिशय काटेकोरपणे निर्णय दिले होते की हा कसा घेतला जावा, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं जावं, या सगळ्या गोष्टीचे आदेश त्यांनी दिले होते. परंतु ते झालं नाही, होऊ शकलं नाही कारण उद्धव ठाकरेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. ही त्यावेळेचा तो घटनाक्रम आहे या सगळ्या युक्तिवादाच्या संदर्भात लक्षात ठेवायला. अगदी. रामराजे, बिलकुल वेगवेगळे मुद्दे येत आहेत. कपिल सिब्बल म्हणतायत की जर पक्ष नेतृत्व जे आहे सभागृहातलं पक्ष नेतृत्व त्यांच्यावर सर्व काही विसंबून राहता येऊ शकत नाहीत, कारण मूळ राजकीय पक्षाचं जे पक्ष नेतृत्व आहे तर त्यांच्यावर हे संपूर्ण विसंबून राहता येऊ शकतं. आणि असं जर असेल तर उद्या कोणत्याही पक्षाचा नेता त्या तिकिटावर निवडून येईल, पुन्हा विधिमंडळात जाईल, मंत्री होईल, नंतर आपला एक गट निर्माण करेल, त्या गटाला जे जे काय पाहिजे ते देईल आणि त्यानंतर मग पक्ष आपला ताब्यात घेईल आणि त्यानंतर पक्ष ताब्यात घेतल्यानंतर गटनेता पण आपल्या मनमर्जीचा निवडेल आणि चीफ व्हीप पण आपल्या मर्जीचा निवडेल आणि चीफ व्हीप जर मनमर्जीचा निवडला तर व्हीप जारी करेल तर त्याला आमदारांना बांधील राहावं लागेल. तर ही सगळी प्रक्रिया जी आहे ते हे कुठेतरी संपूर्ण चुकीची प्रक्रिया आहे आणि तेच या केसमध्ये सुद्धा घडलेला आहे. जर व्हीपच जर इलिगल असतील, व्हीपच जर अनधिकृत असतील तर त्यांचा व्हीप कसा काय लागू होऊ शकतो? एकनाथ शिंदे हे गटनेते बनवू शकत नाहीत. व्हीप सुद्धा ते नवीन जे गोगावले यांना बनवलं होतं ते सुद्धा अनधिकृत आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशाशिवाय हे सगळं प्रक्रिया जी आहे ते पार पाडली होती आणि त्यानंतर जेव्हा अपात्र ठरवण्यात आलं होतं तेव्हा सुद्धा अपात्र ठरवण्याची प्रक्रिया जी आहे ती कुठेतरी विधानसभा अध्यक्षांनी करायला पाहिजे, ती सुद्धा केली नाही. असे अनेक मुद्दे जे कपिल सिब्बल यांनी मांडलेले आहेत. अगदी. आता व्हीपचाच मुद्दा आला म्हणून अभय सरांकडे येतो. अभय सर, यात नेमका फरक काय आहे? म्हणजे ईसीआयच्या भूमिकेत आणि स्पीकरनं घेतलेल्या भूमिकेमध्ये दोन्हीमध्ये फरक आहे? नाही, व्हीपच्या संदर्भात व्हीपच्या नियुक्तीचा अधिकार कोणाला या संदर्भात आधी घेतलेला उपाध्यक्षांचा निर्णय, नंतर अध्यक्षांचा निर्णय आणि नंतर घटनापीठाने दिलेला निर्णय, या सगळ्या जर बघितलं तर राजकीय पक्षाला व्हीपचा अधिकार आहे हा मान्य झालेला आहे. आता मुळात राजकीय पक्ष म्हणून तुम्ही जर एकनाथ शिंदेना
मान्यता दिली असेल स्पीकरनी, तर तो पुढचा त्याचा आधार घेऊन त्यांनी गोगावलेल्या नियुक्तीला मान्यता दिली. आता तो राजकीय पक्ष म्हणून मान्यता देण्याचा अधिकारच स्पीकरला नाही. हा जो आताच्या युक्तिवादाचा गाभा आहे, या संदर्भात सुभाष देसाई केसमध्ये घटनापीठाने नेमकं काय म्हटलं तेच वाक्य मी तुम्हाला सांगतो. त्यात त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की द इफेक्ट ऑफ द डिलिशन ऑफ पॅराग्राफ 3 ऑफ द 10th शेड्यूल is that the defense of plea is no longer available to members facing disqualification proceeding. The speaker would prima facie determine who the political party is for the purpose of adjudicating disqualification petition under the paragraph 2(1) of the 10th schedule, where two or more factions claim to be the political party. तर याच मुद्द्याच्या आधारावर पुढच्या काळामध्ये स्पीकरनी ते रेकग्नेशन देणं असेल किंवा व्हीपला मान्यता देणं असेल, या संदर्भातले जे निर्णय केले. आणि काल सुद्धा कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर राहुल नार्वेकर यांनी प्रसार माध्यमांसमोर येऊन आपला निर्णय शाश्वत आहे आणि तो सर्वोच्च न्यायालयाने ठरवून दिलेल्या चौकटीत घेतलाय असं जे सांगितलं काल त्यांनी. कदाचित त्याला या कलमाचा आधार घेऊन ते बोलत असावेत असं दिसतंय. नक्कीच. रामराजेंकडे जातोय अपडेटसाठी. रामराजे. बिलकुल. तर व्हीप जो होता सुनील प्रभू यांचा व्हीप होता त्या वेळेस, आणि व्हीपचं उल्लंघन कसं करण्यात आलेलं आहे हे सुद्धा कपिल सिब्बल यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुनील प्रभू यांनी जेव्हा व्हीप जारी केला तेव्हा शिंदेंनी आणि शिंदेच्या आमदारांनी हा व्हीप जुगारला आणि या व्हीपच्या नुसार वर्तन त्यांनी केलं नाही असं सुद्धा कपिल सिब्बल यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर विधिमंडळ पक्षाची बैठक या व्हीपच्या नुसार, सुनील प्रभू यांच्या व्हीपनुसार विधिमंडळ पक्षाची बैठकीला आमदारांना येणं आवश्यक होतं, परंतु आमदार आले नाहीत. आणि जेव्हा विचारण्यात आलं सुनील प्रभू यांच्याकडून की तुम्ही उपस्थित का राहिला नाहीत, तर तुम्ही या संदर्भामध्ये अथॉरिटी नाही असं उत्तर जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्या आमदारांकडून देण्यात आलं. आणि त्यामुळेच हा मुद्दा, व्हीपचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेला आलेला आहे. नक्कीच. आपण पुन्हा एकदा सांगूयात काय काय आतापर्यंत कोर्टात घडलेलं आहे. तर कपिल सिब्बल आज युक्तिवाद करतात पुन्हा एकदा, आणि कपिल सिब्बलांनी आतापर्यंतच्या युक्तिवादात आमदार गटाचा ठराव राज्यपालांकडे कसा पोहोचला असा सवाल विचारलाय युक्तिवादात. त्याच ठरावावर फ्लोअर टेस्टचा निर्णय झाल्याचं सिब्बलांनी म्हटलं. सुरत गुवाहाटी प्रवास झाला आणि त्यानंतर भाजपसोबत सरकार स्थापन झाल्याचं सिब्बलांनी युक्तिवादात म्हटलं. ती पुन्हा त्यांनी उजळणी केलेली आहे. काय काय घटना घडल्या आणि कशा कशा घडल्या त्यावरती सिब्बल युक्तिवाद करतायत. मात्र प्रभूंचा व्हीप झुगारला त्याचवेळी आमदार अपात्र ठरले. जे आमदार अपात्र ठरायला हवे होते ते मात्र मंत्री झाले. अपात्र होणाऱ्या आमदारांच्या पाठिंब्यानं नार्वेकरही अध्यक्ष झाले असा युक्तिवाद सिब्बलांकडनं करण्यात आलाय. कपिल सिब्बलांनी ते आमदार अपात्र ठरतात असं युक्तिवादात म्हटलंय. शिवसेना धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. आपण पाहतोय त्या संदर्भातले सगळे अपडेट्स. कपिल सिब्बल आजही युक्तिवाद करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जाऊयात रामराजेंकडे. रामराजे. कपिल सिब्बलांचा युक्तिवाद संपल्याचं पाहायला मिळतंय. मोठी बातमी आत्ताच्या क्षणाची आपण पाहतोय. कपिल सिब्बल यांनी आपला युक्तिवाद संपवलाय. आजच्या युक्तिवादानंतर आता शिंदे गटाची बाजू सुरू होऊ शकते. शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करू शकतात. मात्र कपिल सिब्बलांचा युक्तिवाद संपल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंतच्या युक्तिवादात कपिल सिब्बलांनी उद्धव ठाकरेंची बाजू मांडत विधानमंडळ पक्ष म्हणजेच राजकीय पक्ष नव्हे तर लोकसभा अध्यक्ष आणि राज्यपाल पक्षपाती वागले. निवडणूक आयोगानं प्रकरण कोर्टात असतानाच पक्ष आणि चिन्हाचं वाटप केलं. आमदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकतात पण मूळ पक्ष ते स्वतःच्या नावावर अर्थात स्वतः पक्ष ते घेऊ शकत नाहीत. असे विविध मुद्दे त्यांनी आतापर्यंतच्या युक्तिवादात मांडल्याचं पाहायला मिळालं होतं. अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदेंकडनं. रामराजे, युक्तिवाद संपलाय कपिल सिब्बलांचा?
बिलकुल त्यांचा युक्तिवाद संपलेला आहे, परंतु ऍडव्होकेट देवदत्त कामत यांचा आता युक्तिवाद सुरू होतोय. देवदत्त कामत हे सुद्धा उद्धव ठाकरे यांचेच वकील आहेत आणि त्यामुळे साधारणतः अर्धा ते पाऊण तास जो आहे उरलेला तो देवदत्त कामत यांच्या वाट्याला आहे. आता देवदत्त कामत कोणकोणते मुद्दे आणतायत, निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये ते मुद्दे मांडतायत का विधानसभा अध्यक्षांच्या अपात्रतेच्या संदर्भामध्ये मुद्दे मांडतायत हे पाहावं लागणार आहे. मात्र आता कपिल सिब्बल यांनी आतापर्यंत गेल्या 2-3 आठवड्यामध्ये जे युक्तिवाद केलेले आहेत त्यामध्ये हा पक्ष कसा फुटला ती संपूर्ण प्रक्रिया सांगितली होती. एकनाथ शिंदे यांची भूमिका, उद्धव ठाकरे यांच्याकडेच कसा राजकीय पक्ष आहे, निवडणूक आयोगानं कसं चुकीचं पक्ष आणि चिन्ह दिलेलं आहे, विधानसभा अध्यक्षांच्या चुका कुठं कुठं झालेल्या आहेत आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं सुद्धा उल्लंघन विधानसभा अध्यक्षाकडून कसं झालेलं आहे हे सर्व सांगितलेलं आहे. राजकीय पक्ष, विधिमंडळ पक्ष यामध्ये फरक काय आहे, मूळ पक्ष कोणता आहे, विधिमंडळ पक्षाला असा स्वतःचा निर्णय घेता येत नाही, चीफ व्हीप नेमता येत नाहीत, अशा अनेक मुद्दे जे आहेत ते कपिल सिब्बल यांनी मांडलेले आहेत. आता देवदत्त कामत कोणते मुद्दे मांडतात ते पाहावं लागेल. हो, अभय सर, पुन्हा तेच मुद्दे पुन्हा युक्तिवादात येतील या सगळ्या युक्तिवादानंतर, की मग स्पीकरचं अधिकार क्षेत्र काय, ईसीआयचं अधिकार क्षेत्र काय, मग पुन्हा ईसीआयनं कसं अधिकार क्षेत्राच्या बाहेर निर्णय दिला, हेच पुन्हा पुन्हा युक्तिवादातले मुद्दे असतील. केस लॉज वेगवेगळे दिले जात आहेत. आता देवदत्त कामत यांच्याकडनं विशेषतः उल्लेख केला जातोय की ज्यावेळेस स्पीकरने दिलेला निर्णय आहे त्या निर्णयाची समीक्षा करण्याचा अधिकार न्यायालयाचा आहे आणि जरी न्यायालयाला फर्स्ट इन्स्टन्स मध्ये म्हणजे थेट या संदर्भातली सुनावणी घेता येत नसली घटनेतील तरतुदीप्रमाणे, तरी त्याचा अपिलाचा अधिकार आहे आणि तो त्यांनी वापरला पाहिजे आणि डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय दिला पाहिजे ही साधारणतः सुरुवात त्यांनी त्यातून केलेली आहे. आता याच्यामध्ये या आर्ग्युमेंटमध्ये त्यांचा फोकस जो पूर्णतः दिसतोय तो मुख्यतः दिसतोय की डिस्क्वालिफिकेशनच्या संदर्भात कुठल्या कुठल्या त्रुटी राहिल्या किंवा चुकीचं काय झालं या संदर्भात ते बोलताना दिसतात. व्हीपची अपॉइंटमेंट, कारण मगाशी मी जे कलम वाचून दाखवलं ज्या निकालपत्रामधलं, त्या निकालपत्रामधल्या त्या क्लॉज प्रमाणे तुम्हाला जर फक्त डिस्क्वालिफिकेशन पुरता निर्णय घेण्यापुरताच कुठला प्रायमाफेसी कुठला राजकीय पक्ष ठरवण्याचा अधिकार आहे तर तुम्ही व्हीपला पण मान्यता देऊ शकता का, किंवा या संदर्भात दुसऱ्या ज्या राजकीय पक्ष ज्याचा तुम्ही प्रिझ्युम केलेला आहे त्या पक्षाचा व्हीप मान्य होऊ शकतो का, या संदर्भातले मुद्दे मला वाटतं की या युक्तिवादामध्ये पुढच्या काळामध्ये पुढे येऊ शकतील असं दिसतंय आणि त्याची सुरुवात त्यांनी आता केलेली आहे. अगदी. आपल्यासोबत कायदेतज्ञ प्रतीक राजूरकर देखील आता जोडले गेलेले आहेत. सर, स्वागत तुमचं या चर्चेमध्ये. कसं बघता तुम्ही आतापर्यंतचा जो युक्तिवाद झाला त्याकडे? आतापर्यंत प्रामुख्याने 2 मुद्द्यांवरती युक्तिवाद झाला आहे. एक तर सगळ्यात पहिला की शिवसेनेमध्ये लोकशाही कशी आहे यावर कपिल सिब्बलांनी गेले 3-4 दिवस खूप युक्तिवाद केला आणि आज त्यांनी पात्रता अपात्रता यावर विधानसभा अध्यक्षांनी जो निकाल दिला त्यातील कायदा, वस्तुस्थिती आणि संविधानात्मक तरतूद जी आहे या सगळ्यांचा उहापोह करून एक त्यांची बाजू मांडण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला दिसतो आहे. अगदी. देवदत्त कामत आता युक्तिवाद करतायत. मला रामराजेंकडे जायचंय. आतापर्यंत काही देवदत्त कामतांकडनं युक्तिवाद करण्यात आलाय, काही अपडेट्स आहेत? बिलकुल, देवदत्त कामत हेच म्हणतात की विधानसभा अध्यक्ष त्यांचं कर्तव्य जे आहे ते योग्य प्रकारे त्यांनी बजावले नाही, त्यामध्ये त्यांना अपयश आलेलं आहे आणि या संदर्भामध्ये आता कोर्टानंच निर्णय देणं अपेक्षित आहे. त्यामुळे एक प्रकारे की विधानसभा अध्यक्षांचं जे निर्णय होता तर तो चुकीचा आहे, त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि कोर्टाने यापूर्वीचे जे निर्णय दिले त्या विरोधामध्ये आहेत हा सांगण्याचा एक प्रकारे प्रयत्न केलेला आहे आणि कोर्टाला सुद्धा अधिकार आहे की या संदर्भामध्ये विधानसभे अध्यक्षांच्या कार्यक्षेत्रामध्ये हस्तक्षेप करण्याचा. त्यामुळे आता कोर्टानंच यावर निर्णय द्यावा अशी सुद्धा युक्तिवाद मागणी जी आहे ती कोर्टामध्ये करण्यात आलेली आहे देवदत्त कामत यांच्याकडून. अगदी. मी अभय सरांकडे जातो की सर, आत्ता जर आपण बघितलं तर शिवसेना ठाकरेंचा पक्ष नाही असं सिब्बलांनी आतापर्यंतच्या युक्तिवादात म्हटलं आणि चिन्ह लगेच गोठवा असं देखील त्यांच्याकडनं म्हणण्यात आलं. खरंच तसा काही येत्या काळामध्ये निर्णय होऊ शकतो किंवा तसे आदेश कोर्ट देऊ शकतं तात्पुरत्या या सगळ्या सुनावणीच्या आधारे? नाही, एक निश्चित आहे, याच्यामध्ये पक्षामध्ये फूट पडली हे नक्की आहे. म्हणजे विधिमंडळ पक्षाचं बहुमत शिंदेकडे होतं आणि मूळ राजकीय पक्षात जे आहे ते आमचं बहुमत आहे ठाकरेंच्याकडून सांगण्यात येत आहे आणि त्या संदर्भातले जे निवडणूक आयोगाकडे त्यांनी दिलेली कागदपत्र होती त्यामध्ये ते दाखवत आहेत की आणि ती लोकशाही पद्धतीने झालेली निवड आहे याचाही उल्लेख त्यांनी केलेला आहे. त्यांनी साधिक अलीपासून अनेक प्रकरणांचा उल्लेख केला, त्याच्यामध्ये राजकीय पक्षाचं वेटेज
आणि लेजिस्लेटिव्ह पार्टीचं वेटेज या दोन्ही बाबत बराच युक्तिवाद केला. त्यामुळे या परिस्थितीमध्ये फूट पडली हे तर मान्य होत आहे. आता फूट पडली नाही हे मान्य करतच नाहीत, म्हणजे याला ठाकरेंचा विरोध नाहीच आहे, तो मान्य आहे त्यांना दावा, पण याचा अर्थ समोरचा गट हा मूळ राजकीय पक्ष होतो, याला त्यांचा मुख्यतः आक्षेप आहे. कारण फूट पडली हे स्पष्ट दिसतंय. मग अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत झालेले जे निवाडे आहेत त्यामध्ये जेव्हा उभी फूट पडते राजकीय पक्षांमध्ये, तेव्हा ते चिन्ह उठवून त्या दोन्ही पक्षांना त्या म्हणजे मूळ पक्षाचा समावेश असलेलं नाव वेगळं, थोडस वेगळं नाव, पण त्याच्यामध्ये त्या नावामध्ये आता काँग्रेसचं इतक्या वेळा विभाजन झालं, नावातली काँग्रेस कायम राहिली. त्या विभाजनामध्ये कधी इंदिरा काँग्रेस झाली, कधी एआयसीसी झाली, कधी त्याच्यात समाजवादी काँग्रेस झाली, राष्ट्रवादी काँग्रेस झाली. ते काँग्रेसचं नाव प्रत्येक वेळेस वापरता आलं. तसं शिवसेना हे नाव ठेवून दोन्ही पक्षाला ते वापरता यावं अशा पद्धतीचा युक्तिवाद मागे झालाय. परंतु मूळ राजकीय पक्ष ते होतात का त्याला आक्षेप आहे. परंतु याला जे निवडणूक आयोगानं दिलेला आधार आहे ती लोकशाही पद्धतीने शिवसेनेची निवड झालेली नाही. ते जे पदाधिकाऱ्यांचं बहुमत वगैरे सांगतायत ते ग्राह्य धरण्यासारखी स्थिती नाही आहे. 2018ची जी घटना दुरुस्ती आहे ती आमच्या रेकॉर्डवर नाहीये. आणि मग अशा परिस्थितीमध्ये मूळ राजकीय पक्ष कोणाचा हे ठरवायला सुद्धा टेस्ट ऑफ मेजॉरिटी म्हणून आम्ही विधिमंडळ पक्षातला संख्याबळ गृहीत धरलं, हा युक्तिवाद जर स्वीकारला गेला, कोर्टाने मान्य केला, तर चिन्ह गोठवलं जाण्याची शक्यता नाहीये. पण तो जर अमान्य झाला तर मात्र निश्चितपणे तसा निर्णय होऊ शकतो. अगदी. मला प्रतीक सरांकडे जायचं आहे. प्रतीक सर, जसं आज सिब्बलांनी युक्तिवादात म्हटलं की विधानमंडळ पक्ष म्हणजे राजकीय पक्ष नाही, याचा 10th शेड्यूलवरती कसा परिणाम होऊ शकतो आणि स्पीकरचे अधिकारातनं त्यांनी उल्लंघन होतं का? सिब्बलांचा मुख्यतः जो युक्तिवाद होता तो याच आधारावर होता की राजकीय पक्ष म्हणजे संघटना आणि विधिमंडळ पक्ष यांची जी सांगड त्यांनी घातलेली अध्यक्षांनी ती अतिशय चुकीची आहे आणि ती डिफेक्शन लॉ मध्ये बसतच नाही. त्यांनी जी फूट पक्षातली होती त्या संदर्भात फक्त ग्राह्य धरलं ती विधिमंडळ पक्षाची फूट. त्याच्यामुळे आता कोर्ट यावर कुठल्या युक्तिवादाला जास्ती गंभीरपणे घेतं आणि ते निकालात काय प्रतीत होतं त्यानंतरच मुख्य कळेल त्याच्यामध्ये कोर्टाचा काय व्ह्यू दिसतोय म्हणून. अगदी. पण सिब्बल म्हणाले होते की स्पीकर कसा काय विरोधात जाऊ शकतो 10th शेड्यूलच्या? हो, आता ते सिब्बलांचं म्हणणं आहे, पण आता ते कोर्ट त्यांना कितपत मान्य होतं, कारण हे तर वस्तुस्थिती आहे. त्यांनी काही अनडिस्प्युटेड फॅक्ट्स त्याच्यामध्ये आज मला वाटतं युक्तिवादामध्ये त्यांनी दिले. त्या अनडिस्प्युटेड फॅक्ट्स मध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की हे 21 तारखेला गुजरातला गेले, तिथून गुवाहाटीला गेले, या सगळ्या त्यांनी अनडिस्प्युटेड फॅक्ट्सची एक जंत्रीच्या जंत्रीच कोर्टासमोर मांडलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे की संविधानिक पात्रता शेड्यूल 10 प्रमाणे जी आहे त्यामध्ये मुख्य नार्वेकरांनी काही हातच घातलेला नाहीये. त्यांनी फक्त निवडणूक आयोगाचा जो निकाल होता त्याचा संदर्भ घेऊन त्याच आधारावरती त्यांनी हा निकाल दिलाय. त्यांनी सुभाष देसाईमध्ये जो निर्णय झाला त्याच्या संदर्भ घेऊन त्या अनुषंगाने निकाल देणं अपेक्षित होतं. पण मग प्रतीक सर, आज युक्तिवादात सिब्बल असंही म्हणाले की 23 जूनला पक्ष शिंदेना देण्यात आला किंवा त्यांच्याकडनं तो निर्णय तसा त्यांना देण्यात आला असं सिब्बल म्हणाले युक्तिवादात. मग सिम्बॉल ऑर्डरमध्ये या टाइमलाईनला आणि ईसीआयच्या निर्णयाची टाइमलाईन आणि या रिलेव्हंट डेटला पर्टिक्युलरली काय महत्व आहे? सिब्बलांचा मुख्य युक्तिवाद हाच आहे की अगोदर अपात्रता ठरवायला हवी होती आणि त्यानंतर मग जे काही आहे निवडणूक आयोगाने हा सगळा निकाल द्यायला हवा होता. नेमकं त्याच्या विरुद्ध झालेलं दिसत आहे. त्यामुळे सिब्बलांचा सगळा जोर त्यावरतीच आहे. अगदी. पुन्हा एकदा रामराजेंकडे जातोय. अपडेट्स घेऊयात आपण सुप्रीम कोर्टात काय घडतंय याचं. रामराजे. बिलकुल देवदत्त कामत युक्तिवाद करत आहेत की आणि आमदारांना अपत्र सर्व प्रकरणाचे अगोदर रेफरन्सेस दिले गेलेले आहेत की ज्या ज्या प्रकरणामध्ये अशा प्रकारे घटना घडलेली आहे आणि तिथं आमदारांना अपत्र ठरवण्यात आलेलं आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये सुद्धा जे एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे आमदार गेले होते त्यांना अपात्र ठरवणं गरजेचं होतं, हा सुद्धा मुद्दा मांडण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर की कोर्टानं हा प्रश्न विचारला की एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळ पक्षामध्ये बहुमत कधी मिळवलं होतं, यावर
बोलावा म्हणून, आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा आता युक्तिवाद सुरू आहे. मात्र विधिमंडळ पक्ष निवडणुकीसाठी उमेदवार देऊ शकत नाही हे सुभाष देसाईंच्या प्रकरणावरून स्पष्ट झाल्याचं देवदत्त कामत यांनी सांगितलेलं आहे की विधिमंडळ पक्ष जो आहे तो निवडणुकीसाठी उमेदवार देऊ शकत नाही किंवा त्यांना तिकीट देऊ शकत नाही. हा संपूर्ण अधिकार जो आहे तो राजकीय पक्षाचा आहे, मूळ पक्षाचा आहे, असा सुद्धा युक्तिवाद केला जातो. अगदी अभय सर, मगाशी एबी फॉर्मच्या संदर्भात कपिल सिब्बल यांनी जो युक्तिवाद केला होता त्यालाच सुसंगत मांडणी आहे सगळी. दुसरं याच्यामध्ये आहे की अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भात त्यांनी उल्लेख केला. अध्यक्षांच्या अधिकारात मगाशी तुम्हाला तो घटनापीठाचा निर्णयातला जो मुद्दा आहे तो वाचून दाखव. दुसरं याच्या संदर्भात आहे की आता हा निर्णय देणं म्हणजे ज्याला आपण न्यायालयीन भाषेत इनफ्लक्च्युअस आहे का किंवा आता त्याचा काही संदर्भ राहिलाय का या संदर्भात त्याच्यावर चर्चा सुरू होती की आता ती विधानसभा संपलेली आहे. त्याच्यानंतर निवडणुका होऊन 2 वर्ष झालेली आहे. त्याच्या अपात्रतेचा पात्रतेचा निर्णय आता काही परिणाम करू शकत नाही, म्हणजे आता त्याचे काही बदल होणार नाही. तर अशा परिस्थितीमध्ये काय, तर त्याच्या संदर्भात कपिल सिब्बल आणि आता देवदत्त कामत यांची मांडणी अशी आहे की विधिमंडळ पक्षाचे जर आमदार अपात्र झाले असते, त्यांनी आपलं पक्षाचं सदस्यत्व सोडल्यामुळे तर त्यांना मूळ पक्षावर दावा सांगण्याचा अधिकारच निवडणूक आयोगाकडे राहिला नसता. त्यामुळे त्याचा निर्णय होणं फार आवश्यक आहे, कारण ते एकमेकाशी जोडलेले मुद्दे आहेत असा त्यांचा सुरुवातीपासूनच्या या सगळ्या युक्तिवादाचा त्याकडे जाणार आहे. त्यामुळे तो निर्णय आता अजूनही असा संदर्भहीन झालेला नाही, तर त्याचा संदर्भ आहे या दृष्टीने ती मांडणी होते. आणि त्यांनी न्यायालयाला म्हणजे सभापतींना अध्यक्षांना फक्त एक आर्बिट्रेटर म्हणून जे आहे ते 10 शेड्यूलने अधिकार दिलेले आहेत. त्याची न्याय समीक्षा तुम्हाला करण्याचे अधिकार आहे आणि न्यायालयाने त्याच्यावर अंतिम निर्णय घेतला पाहिजे या संदर्भात ती मांडणी होत आहे. कपिल सिब्बल यांनी काल मांडलं की अध्यक्ष असतील किंवा निवडणूक आयोग असतील या ज्यांच्यावर जे कस्टडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन्स आहेत, कस्टडियन ऑफ डेमोक्रेसी आहेत, ते 2 पिलर जर काम करत नसेल तर न्यायालयाची जबाबदारी वाढते असं एक त्यांनी अपील न्यायालयाला केलं. आणि त्या सुसंगत माझं सगळं हे आर्ग्युमेंट सुरू आहे असं म्हणावं. अगदी आपण पुन्हा एकदा आतापर्यंत काय काय घडलं याचे अपडेट्स घेऊयात. काय आतापर्यंत घडलंय बघा. कोर्टामध्ये शिंदेंनी बहुमत कधी गाठलं हाच खरा प्रश्न आहे असं विचारण्यात आलंय. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा असल्याचं कामतांनी देखील आपल्या युक्तिवादात म्हटलंय. कामत यांच्याकडून सुभाष देसाई केसचा दाखला आतापर्यंत देण्यात आला. शिंदेंनी बहुमत कधी गाठलं हाच खरा प्रश्न आहे असंही कामत म्हणाले. देवदत्त कामतांकडून विविध प्रकरणांचा कोर्टात दाखला देण्यात आला. आता सिब्बलांचा युक्तिवाद संपलाय. देवदत्त कामत हे ठाकरे गटाचीच बाजू मांडतायत. देवदत्त कामतांकडून याच संदर्भात विविध प्रकरणांचा दाखला देण्यात आला. सर्व प्रकरणांमध्ये कोर्टानं आमदारांना शिंदेंनी बहुमत कधी गाठलं हाच खरा सवाल. विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा असल्याचं कामत म्हणाले. अपडेट्स घेऊयात रामराजेंकडनं. रामराजे, देवदत्त कामत आता युक्तिवाद करत आहेत की एकीकडे निवडणूक आयोगाकडे ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होती, तर दुसरीकडे विधानसभा अध्यक्षाकडे अपात्रतेच्या संदर्भामधली ही संपूर्ण प्रक्रिया सुरू होती. मात्र याचा परिणाम जो आहे तो निवडणूक आयोगाच्या या निकालावर झाला असता जर अपात्रतेच्या संदर्भामध्ये अगोदर निर्णय घेतला असता तर. त्यामुळं देवदत्त कामत यांचं हेच म्हणणं आहे की जर न्यायाधीशांनी केवळ अध्यक्षांचा आदेश म्हणजे की जर कोर्टाने फक्त अध्यक्षांचा आदेश जर बेकायदा ठरवला तर त्याचा परिणाम जो आहे तो निवडणूक आयोगाच्या निकालावर सुद्धा होऊ शकतो. कारण निवडणूक आयोगाच्या निकालामध्ये निवडणूक आयोगानं आमदार खासदार यांचं संख्याबळ कोणाकडे आहे हे सुद्धा ग्राह्य धरलं होतं आणि पक्ष आणि चिन्ह त्यामुळे देऊ केलं गेलं होतं. तर कोर्टानं जर केवळ विधानसभा अध्यक्षांचा जो आदेश होता तो चुकीचा आहे हे जरी सांगितलं, हे जरी ठरवलं तरी निवडणूक आयोगाच्या या निकालावर सुद्धा परिणाम होऊ शकतो. म्हणजेच काय तर पक्ष आणि चिन्ह पुन्हा आपल्याकडे मिळू शकतं असा एक युक्तिवाद करण्यात आलेला आहे. अगदी अभय सर, पण म्हणजे आता आमदार अपात्र ठरवलेच तर मग ईसीआयचा जो निर्णय निकष होता की लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी तोच निरर्थक ठरतो या सगळ्यामध्ये? नाही, आता असं आहे ना की याच्यामध्ये आमदार अपात्रते संदर्भात घटनापीठाने जे एक ऑब्झर्वेशन दिलेलं आहे की विधिमंडळ पक्षाच्या संदर्भात वेगळा गट झाला असेल तर त्यांनी मूळ राजकीय पक्षाची आपलं पूर्ण नाळ तोडली असं त्याचा होत नाही अर्थ. आता त्याचं इंटरप्रिटेशन दोन्ही बाजूने वेगवेगळ्या पद्धतीने केले जात आहे, परंतु तो मुद्दा एक महत्वाचा होणार आहे.
दुसरं असं आहे की याच्यामध्ये आता न्यायमूर्तींनी पण विचारणा केली की बहुमत कधी झालं. कारण कपिल सिब्बल यांच्या आर्ग्युमेंटच्या पूर्वार्धामध्ये त्यांनी एक सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला की ही स्प्लिट जी आहे ती वन गो किंवा एकत्र झालेली नाहीये. आणि स्प्लिट ही 2/3 जी असते ती एकाच वेळी झालेली असेल तर ते 2/3 ती धरली जाते. राजकीय पक्षाच्या संदर्भात बहुमताचा निर्णय घेताना ती पोझिशन इव्हॉल्विंग पोझिशन म्हणून लक्षात घेता येते. त्यात संख्याबळ कमी जास्त होऊ शकतं. पण स्प्लिटच्या संदर्भात किंवा ज्यावेळेस 2/3 बहुमताचा आहे की नाही याचा निर्णय होतो तेव्हा ते एका वन गो मध्ये झालेलं आहे की नाही. तर या संदर्भात जी मांडणी केली होती सगळी कपिल सिब्बल यांनी तीच आता होताना दिसते की हे वन गो आहे की नाही. आणि त्या दृष्टिकोनातून मला वाटतं की हा प्रश्न कदाचित उपस्थित झाला असेल. दुसरं असं आहे की अध्यक्षांकडे ज्या याचिका दाखल झालेल्या होत्या अपात्रतेच्या याच्यामध्ये सगळ्या याचिका म्हणजे एकच याचिका आहे असं नाही तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. एक आहे कंडक्टची. कंडक्ट मध्ये काय की तुम्ही हॉबनॉबिंग विथ ऑपोजिशन किंवा विरोधी पक्षांची हातमिळवणी करणं म्हणू आपण सोप्या भाषेत त्याला. तर ते असेल तर त्याचं कंडक्ट काय पक्षविरोधी कारवाई ज्याला म्हणतो आपण अशा गोष्टी काही केलेल्या आहेत का. म्हणजे मागे गोव्यामध्ये एक आमदार विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाबरोबर भेटायला राज्यपालांकडे गेले याच्यावरनं त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची प्रोसेस सुरू झाली होती. तर म्हणजे त्यांनी कुठलंही वक्तव्य केलं नव्हतं काही बोलले नव्हते तरी त्यांचं कंडक्ट गृहीत धरलं गेलं. शरद यादव यांच्या प्रकरणामध्ये ते ऑपोजिशनच्या स्टेजवर गेले त्याच्यामुळे त्यांचं कंडक्ट त्या प्रकरणामध्ये डिस्क्वालिफिकेशन गृहीत धरलं गेलं. तशा कंडक्टच्या संदर्भात काही याचिका आहेत ज्या सुरुवातीच्या काळामध्ये दाखल करण्यात आल्या की गुवाहाटीला गेले वेगळी बैठक घेतली बैठकीला उपस्थित राहिले नाही त्या संदर्भात. दुसरं आहे स्पीकरच्या निवडीच्या वेळेसचं मतदान आणि विश्वासदर्शक ठराव या सगळ्या संदर्भात प्रत्यक्ष मतदान केल्यानंतरच्या त्या आहेत त्या सगळ्या एकत्रितपणे चालवण्यात आल्या. आणि त्या संदर्भात कंडक्टही आहे म्हणजे डिस्क्वालिफिकेशन मतदानापर्यंत वाट बघायची गरज नाही विरोधी मत तर कंडक्ट म्हणून त्याच्या आधीच हे टाइमलाईन जे वारंवार ज्याचा उल्लेख होतोय ना त्याचं कारणच ते आहे की डिस्क्वालिफिकेशन कुठे झालं म्हणजे त्याचं कॉज ऑफ ऍक्शन ज्याला म्हणावं आपण तर ती कुठे आहे कुठल्या दिवशी आहे म्हणजे ती 30 जूनला आहे का 22 जूनला आहे का 21 जूनला आहे या संदर्भातलं मुद्दामून ह्या सगळ्या तारखा वारंवार रेकॉर्डवर आणल्या जात आहेत आणि त्या निदर्शनास आणल्या जात आहेत. त्याचे कारण ते आहे की कंडक्ट ह्या आधीचा भाग आहे पहिला पूर्वार्ध आहे त्या सगळ्या बंडाचा आणि प्रत्यक्ष मतदान हा दुसरा पार्ट आहे. हो म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात की टाइमलाईनचा उल्लेख मगाशी म्हणूनच मी 23 जूनला सिब्बलांनी तो वारंवार युक्तिवादात आकडा वापरला ती तारीख वापरली की 23 जूनला पक्ष शिंदेंनी ताब्यात घेतला असं ते सातत्यानं म्हणत होते. त्याला कायदेशीरदृष्ट्या टाइमलाईनला फार महत्व प्राप्त झालं या सगळ्या केसमध्ये. नाही कंडक्टच्या केसमध्ये जे काही पुरावे त्यांनी अध्यक्षांकडे दिलेले होते ते अध्यक्षांनी ग्राह्य धरलेले नाहीये. आता त्या अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे त्याच्या संदर्भात न्यायालय निर्णय देणार का आणि तो ओव्हररूल करणार का या संदर्भात निर्णय येईल तेव्हा स्पष्टता होईल. परंतु कंडक्टच्या संदर्भात म्हणजे जो निर्णय झाला की व्हीप बदलण्याच्या संदर्भात असेल पुन्हा व्हीप नेमण्याच्या संदर्भात असेल मधल्या काळामधल्या एका घटनेचा उल्लेख अजून युक्तिवादामध्ये आला नाही तर तो कदाचित पुढच्या काळामध्ये पण येऊ शकेल. ते आहे की याच्यानंतर तेव्हा अध्यक्ष नव्हते उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे सगळा कारभार होता आणि त्यांच्याकडे पहिल्यांदा अपात्रतेच्या याचिका दाखल झाल्या तेव्हा त्यांच्या विरुद्ध अविश्वास आला होता. आणि मग एका पूर्वीच्या खटल्यामध्ये बहुतेक मला म्हणजे चुकत नसेल तर नबाम रेबियामध्ये कदाचित हा मुद्दा आला होता की ज्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव आहे त्यांना आमदारांची पात्रता ठरवण्याचा अधिकार आहे का या संदर्भात तो ठराव त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव दिला होता. म्हणजे या सगळ्या ज्या घडामोडी आहेत या काळातल्या त्या पण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्या मग कंडक्टच्या संदर्भात निर्णय घेताना या सगळ्या बाबी मला वाटतं की निदर्शनास आणल्या जाऊ शकतात. अगदी प्रतीक सरांकडे जातो. प्रतीक सर 5 न्यायाधीशांच्या खंडपीठानं जो निर्णय दिला होता तो काहीसा धोकादायक आहे आणि त्याला पक्षांतराला खतपाणी मिळेल असं देखील सिब्बलांनी म्हटलं होतं युक्तिवादामध्ये आणि हाच सगळा निर्णय 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे त्यांनी देण्याची मागणी देखील केली होती. आत्ताचं जे हे सगळं वातावरण बघता हा युक्तिवाद बघता तुम्हाला वाटतं की पुन्हा हा 7 बेंचकडे जाईल. हो पण आता कसं आहे की 7 बेंचकडे जर एखादा पाठवायचा म्हटलं तर त्यामध्ये काय होतं की याच बेंचला
त्यातले काही मुद्दे काढून द्यावे लागतील की या 1, 2, 3 या मुद्द्यांवरती त्या 7 बेंचनी याच्यावरती निर्णय घ्यावा. ते इन टोटॅलिटी त्या पूर्ण केसला नाही बदलू शकत. हे कोर्ट जे रेफर करेल 7 जजेसकडे त्याच्यामध्ये तेच मुद्दे काढून देतील आणि तेवढ्याच मुद्द्यावरती ते मोठा बेंच जे आहे ते निर्णय देईल. पण मग या प्रोसेसमध्ये पुन्हा वेळ लागू शकतो आणि आता ज्या पद्धतीत म्हटलं जातं की ही अंतिम सुनावणी आहे, तर मग ह्या पुन्हा प्रोलॉंग होईल हे सगळं. आता ते न्यायालयावरती आहे. त्यांना जर असं वाटलं की काही मुद्दे हे पुन्हा मोठ्या पीठाकडे पाठवणं गरजेचं आहे तर कदाचित ते पाठवू शकतात. पण मला असं वाटतं की इतका एक तर कालावधी होऊन गेलेला आहे, तर आता बहुधा काही विशेष मुद्दे असतील तेवढे फक्त कदाचित पाठवले तर पाठवतील, नाही तर मला वाटतं अंतिम निर्णय काहीतरी एक निकाल यामध्ये न्यायालय देईल असं दिसतंय. पण प्रतीक सर, तुमच्यामध्ये कोणते मुद्दे वाटतात की ज्यावरती 7 जजेसच्या बेंचकडे हे मुद्दे जाणं आता गरजेचं काय आहे? आहे किंवा त्या दृष्टीनं त्यावरती अधिक युक्तिवाद होणं गरजेचं आहे? कोणते मुद्दे वाटतात? आता एक तर याच्यात 2 मुद्दे येतील की सगळ्यात पहिले विरोधक जे आहेत त्यांची बाजू एकदा समोर आल्यावर ते नक्की कळेल. आणि दुसरं म्हणजे मुख्य मुद्दे यामध्ये असे असू शकतात की निवडणूक आयोग आणि अध्यक्ष यांच्यामध्ये नक्की, आता हे गुंतागुंतीचं प्रकरण आहे सगळं. ते त्यांनी पहिले निवडणूक आयोगाचे संदर्भ घेतले आणि मग अध्यक्षांनी निकाल दिला. तर हा एक कळीचा मुद्दा त्या बेंचकडे ठरू शकतो की पहिले कुठला निकाल यायला हवा होता. कारण इथे निवडणूक आयोगाने पहिला निकाल दिला, त्याचा संदर्भ घेऊन अध्यक्षांनी निकाल दिला आहे. तर त्या एका मुद्द्यावर मला असं वाटतं की हे समोर जाऊ शकतं जर केलं तर. अभय सर, याच्यामध्ये मला वाटतं की प्रामुख्याने काही गोष्टी ज्या आहेत याचा निर्णय होणं फार आवश्यक आहे. दुसरं एक आहे की प्रतोद निवडण्याच्या संदर्भात घटनापीठाने पण त्याच्याबद्दलची स्पष्टता केलेली आहे. परंतु विधिमंडळ पक्ष नेत्याच्या निवडी संदर्भात तो अधिकार निवडून आलेल्या निर्वाचित आमदारांना आहे की पक्षाला आहे. मग तो कारण सर्वसाधारण परिस्थितीमध्ये त्यांना आतापर्यंतची सगळे उदाहरणं जर घेतली आपण तर विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनेकदा पक्षाच्या अध्यक्षांना किंवा नेत्यांना सर्वाधिकार दिले जातात आणि ते नेता निवड केली जाते त्यांच्याकडनं. अनेकदा एकोळीचा ठराव तसा केला जातो. आता 2019ला जेव्हा उद्धव ठाकरे यांची निवड झाली तेव्हा तसा ठराव केला होता. पण ते अधिकार त्यांना आत्ताच्या निवडीमध्ये म्हणजे पक्षात फूट पडल्यानंतर 2022ला ते अधिकार वापरता येतील का 2019ला मिळालेले? का ज्या उर्वरित आमदारांनी बैठक घेतली ज्याला की 50% पण कमी आमदार उपस्थित होते, ते बदलू शकतात का विधिमंडळ पक्ष नेता किंवा ते अधिकार देऊ शकतात का अध्यक्षांना? ते नेता निवड, विधिमंडळ पक्ष नेता निवड या संदर्भात एक स्पष्टता येणं आवश्यक आहे. दुसरं असं आहे की ज्याचा उल्लेख झाला निवडणूक आयोग, पहिलं कोण तर कोण निर्णय घेणार याच्या संदर्भात? तर जेव्हा निवडणूक आयोगाला निर्णय घ्यायला प्रतिबंध करावा, जोपर्यंत अध्यक्षांचा डिस्क्वालिफिकेशनचा निर्णय येत नाही तोपर्यंत त्यांना मनाई करावी, असं यासाठी सुप्रीम कोर्टात ठाकरे गट गेला होता. तेव्हा त्यांना सांगितलं की या दोन्ही वेगवेगळ्या अथॉरिटी आहेत, ते आपल्या पद्धतीने काम करतात, त्यांच्याकडचे विषय वेगळे, त्यांचे ज्युरिस्डिक्शन वेगळे, त्यांना आपलं काम करण्यापासून रोखता नाही येणार. ते आपल्या ठराविक याच्यामध्ये, पण त्याचा जो निर्णय अंतिम निर्णय असेल सब्जेक्ट टू फायनल निर्णय ऑफ द फायनल जजमेंट ऑफ द स्पीकर, अशा पद्धतीने तो निर्णय घेऊन स्थगितीला नकार देण्यात आला होता. आता पुढचा भाग असा होतो की आता याच्या पुढच्या म्हणजे घटनापीठाचा ज्याचा आता आपले राजूरकरांनी पण उल्लेख केला की हे घटनापीठाकडे पुढच्या काळामध्ये की असं काही झालं तर तसे त्या संदर्भात काय निर्णय व्हावा, कुठल्या वेटेच्या काळामध्ये गृहीत धरावा असं पेंडिंग असेल तर. दुसरं आहे की विधिमंडळ पक्षातली फूट ही मान्य करताना, कारण आत्ताच मी वारंवार सांगतोय की आधीची फूट, आता ही तर आपण पक्षातली फूट किंवा पक्षावर मूळ पक्षावर दावा सांगणं हा भाग झाला. पण या वर्षभरात झालेल्या ज्या फुटी आहेत त्याच्यात फक्त विधिमंडळ पक्षच फुटलेला आहे. त्याच्यामुळे त्याच्या संदर्भातले काय पुढच्या काळामध्ये असेल, विधिमंडळ पक्ष असेल तर तो मर्जर झाला तर तो विषय संपतो का मूळ राजकीय? मग हे जे मुद्दे आहेत, ए फॉर्म दिला, बी फॉर्म दिला या संदर्भातले ते कुठे ऍप्लिकेबल होतात? तर मला वाटतं की असे अनेक मुद्दे जे आहेत त्या संदर्भात निर्णय होणं आवश्यक आहे. प्रतोद बदलण्याचा अधिकार जर राजकीय पक्ष म्हणून तुम्हाला मान्यता मिळाली असेल तर तो बदलण्याचा अधिकार तुम्हाला आहे की नाही या संदर्भातही अनेक गोष्टी, म्हणजे आजपर्यंत अनेक केसेसमध्ये छोटे छोटे जे मुद्दे आलेत त्याचे एकत्रपणे मला वाटतं की या प्रकरणामध्ये समोर येत आहेत. तर त्या संदर्भात जर न्यायालयाने ठरवलं की आपण हे 4-5 मुद्द्यांवर
अधिक स्पष्टता होणं आवश्यक आहे. आणखी एक मुद्दा मधल्या काळामध्ये आला होता की अध्यक्ष हा निर्णय प्रोलॉंग करतात, लांबवतात, लवकर निर्णय देण्याचं टाळतात. तेव्हा न्यायालयाने त्यांना रिझनेबल टाइम मध्ये तो निर्णय घ्यावा म्हणून सांगितलं, पण कालमर्यादा ठरवून दिली नव्हती. आता जर आपण अक्षर लक्षात घेतलं की जोपर्यंत, जसं कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद आहे की जोपर्यंत अध्यक्षांचा निर्णय होत नाही तोपर्यंत मूळ पक्ष ठरवता येणार नाही, आणि स्पीकरनी 2 वर्ष घेतली तो निर्णय घ्यायला, तर तोपर्यंत निवडणूक आयोगाने थांबायचं का? म्हणजे या संदर्भातले अनेक, मला वाटतं की मूलभूत प्रश्न उपस्थित होऊ शकतात, आणि त्या संदर्भात जर घटनापीठाकडे जर जाण्याचा भूमिका घेतली खंडपीठाने तर फार आश्चर्य वाटायला नको. अगदी आतापर्यंतच्या सुनावणीत काय काय घडलं त्याचे पटकन अपडेट घेऊयात, मग रामराजेंकडनंही अपडेट जाणून घ्यायचे. मात्र आधी काय काय घडलं ते पाहूयात. बघा, आतापर्यंत काय घडलंय. आम्ही आज त्यांना अपात्र घोषित करू शकतो का असं कोर्टानं विचारलंय. अध्यक्षांची भूमिका कायद्याच्या विरुद्ध असेल तर ती आम्ही रद्द करू शकतो, यात शंकाच नाही असं कोर्टाच्या वतीनं म्हणण्यात आलंय. शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा असं देखील कोर्टानं म्हटलंय. आम्ही आज त्यांना अपात्र घोषित करू शकतो का असं कोर्टानं आपल्या टिप्पणीत म्हटलेलं आहे. आणखी एक महत्वाची अपडेट आपल्यासमोर येते. शिस्तभंगाच्या कारवाईचा विचार करा असं कोर्टानं म्हटलंय. त्यामुळे कोर्टाकडनं देखील आता टिप्पणी आल्याचं पाहायला मिळतंय. एकीकडे कपिल सिब्बलांनी आपला युक्तिवाद संपवला, त्यानंतर देवदत्त कामत यांनी आपल्या युक्तिवादाला सुरुवात केली आहे. देवदत्त कामतांकडनं देखील लिंक करण्यात येतात मुद्दे. ज्या पद्धतीत सिब्बलांनी आतापर्यंत युक्तिवाद केला तेच मुद्दे पुढे घेऊन देवदत्त कामत हे सुनावणी पुढे नेत आहेत. शिंदेकडे आमदारांचं बहुमत होतं, यात वाद नाही असं बागची म्हणाले. शिंदेकडे आमदारांचं बहुमत होतं, यात वाद नसल्याचं निरीक्षण, एक टिप्पणी कोर्टाच्या वतीनं करण्यात आली आहे. बागची यांनी हे निरीक्षण केलंय. शिक्षा रद्द करता येते, पण शिक्षा देता येते का असा सवाल देखील कोर्टानं विचारलाय. आणि याच संदर्भातले सगळे अपडेट्स जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्याला अपडेट्स देत आहेत. रामराजे. बिलकुल तोच मुद्दा आहे. देवदत्त कामत यांचा सांगण्याचा प्रयत्न आहे की अध्यक्षांची जी भूमिका होती, निर्णय होता, ते चुकीचे आहेत हे अगोदर सिद्ध करावं लागेल, आणि त्यासाठीच कोर्ट यामध्ये लक्ष देऊन हे सांगू शकतं की अध्यक्षाची संपूर्ण प्रक्रिया जी केली होती ती चुकीच्या पद्धतीने झाली होती आणि हे आमदार अपात्र आहेत हे ठरवू शकतात. तर त्यावरून कोर्टानं विचारलं होतं की अध्यक्षांच्या या भूमिकेसंदर्भामध्ये आत्ता हे आदेश देता येऊ शकतात का, तर त्यावरच देवदत्त कामत जे ते बोलत आहेत. पण महत्वाचे 2 मुद्दे मला थोडेसे वेगळे मांडायचे आहेत. एक म्हणजेच की 7 जजेसकडे हे प्रकरण जाण्यासाठीचा कोणता आधार असणार. सगळ्यात पहिला महत्वाचा आधार असेल तो म्हणजेच की निवडणूक आयोगाचा अधिकार क्षेत्र. कारण कपिल सिब्बल यांनी वारंवार सांगितले आहे की निवडणूक आयोगाकडे हा अधिकारच नाहीये की पक्षाचं चिन्ह आणि पक्ष एका त्रयस्थ व्यक्तीला देणं, आणि त्याचे काही कलम सुद्धा कपिल सिब्बल यांनी सांगितलेले आहेत. तर त्यावर सुप्रीम कोर्ट म्हणालं होतं की जर आम्हाला यामध्ये दखल द्यायची असेल, निवडणूक आयोगाचं हे अधिकार क्षेत्रच नाही असं तुम्ही म्हणत असाल, आणि त्याची जर आपल्याला स्क्रुटनी करायची असेल तर मात्र हे लार्जर बेंचकडे जावं लागेल, कारण हा निवडणूक आयोगाच्या अधिकाराचा प्रश्न आहे, त्यांच्या अधिकार क्षेत्राचा प्रश्न आहे. निवडणूक आयोग हे पक्ष आणि चिन्ह एखाद्या व्यक्तीला, त्रयस्थ व्यक्तीला देऊ शकतं का, याच्यावरच आता हा घटनेचा विषय आहे. आणि त्यामध्ये जर काही दुरुस्ती करायची असेल आणि त्यावर जर काही सुनावणी घ्यायची असेल तर ते लार्जर बेंचकडे जावं लागणार आहे. त्यामुळं मुद्दा हा आहे की 7 बेंचेसकडे जायचं असेल तर निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये जावं लागेल, आणि त्याचबरोबर विधानसभा अध्यक्षांच्या सुद्धा विरोधामध्ये जावं लागणार आहे. मात्र कोर्ट त्यावर काय भूमिका घेते ते पण पाहावं लागणार आहे. परंतु दुसरा एक मुद्दा मला म्हणायचं त्यांना की कपिल सिब्बल यांनी जाता जाता हे सांगितलेलं आहे की जर पक्ष आणि चिन्ह त्यांच्याकडे जर मिळत नसेल, त्यांना जर जात नसेल, आणि आतापर्यंत आलेल्या पुराव्यानुसार हे सिद्ध होते की एकनाथ शिंदेकडे हा पक्ष जायला नाही पाहिजे आणि चिन्ह पण जायला नाही पाहिजे, तसं असेल आणि आम्हाला जरी मिळत नसेल पक्ष आणि चिन्ह, तर मात्र हे चिन्ह आणि पक्षाचं जे नाव आहे ते गोठवण्यात यावं, अशी भूमिका आता उद्धव ठाकरे यांच्याकडून घेण्यात आलेली आहे आणि कपिल सिब्बल यांनी ही भूमिका मांडलेली आहे. त्यामुळे ही भूमिका जी आहे ती आतापर्यंत कधीच मांडण्यात आली नव्हती. दावा केला जात होता की पक्ष आणि चिन्ह आपला आहे, परंतु पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्याकडून कोर्टामध्ये सांगितलं जातं की जर त्यांना मिळत नसेल आणि आम्हाला पण मिळत नसेल तर मग गोठवून टाका, मग फ्रीज करा. याचाच अर्थ हे कुणालाही मिळणार नाही. त्यामुळे अशी भूमिका नेमकी आता का घ्यावी लागलेली आहे उद्धव ठाकरे यांना, हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे.
अगदी अभय सर, कसं बघायचं, इंटरेस्टिंग सिच्युएशन खरं तर सुप्रीम कोर्टात निर्माण झाली आहे या सिब्बलांच्या युक्तिवादानंतर आणि एकंदरीतच कामत ज्या पद्धतीने युक्तिवाद करतात. नाही, परवा पण त्यांनी त्याचा उल्लेख केला होता की तुम्ही जर फूट आहे पक्षामध्ये दिसताय तर तुम्ही त्या संदर्भात निर्णय घेऊ शकता ना. ते फूट असेल तर स्प्लिट असेल, पण तुम्ही त्यातला एक पक्ष, एक गट खरा पक्ष आहे असा निर्णय घेता. त्याला आधार म्हणून जी ट्रिपल टेस्ट आहे त्यातल्या एकाच टेस्टचा तुम्ही आधार घेता, ती सुद्धा एक नाही तर ती अर्धवट आहे, तर फक्त लेजिस्लेटिव्ह पार्टीचा घेता. असं तुम्हाला घेता येणार नाही. तुम्हाला फूट मान्य केली असेल हे ठरवता येईल, पण दुसरा पक्ष खरा आहे ते या आधारावर ठरवता येणार नाही. हा पहिला त्यांचा युक्तिवाद आहेच आहे. आणि सुरुवातीपासून साधारणतः पक्षाचं चिन्ह म्हणजे फूट आहेच आहे. अनडिस्प्युटेड फॅक्ट त्यांनी ती स्वीकारलेली आहे की पक्षात फूट पडली आहे. पण फूट पडली म्हणजे शिंदे गट हा खरी शिवसेना होत नाही. याच दृष्टिकोनातून आर्ग्युमेंट सुरुवातीपासून त्याच मला वाटतं की लाईनवर सुरू आहे. फक्त आता त्याचा स्पष्टपणे त्याचा उल्लेख झाला असेल की ते फ्रीज होऊ शकतं, असा की हा शब्दप्रयोग झाला असेल. पण साधारणतः आर्ग्युमेंटची जी लाईन आहे पहिल्यापासून हीच भूमिका आहे की फूट मान्य करता येईल, पण ते खरे कसे काय. तर या संदर्भात निवडणूक आयोगाच्या अधिकाराला आव्हान दिलेलं आहे. कारण निवडणूक आयोगाला चिन्ह ठरवण्याचा, कोणाला द्यायचं ठरवण्याचा त्याचे अधिकार आतापर्यंत न्यायालयाने पण मान्य केलेले आहेत. त्यातले काही उदाहरणं म्हणजे मी तुम्हाला परवा शरद पवार विरुद्ध संगमा या केसमध्ये सांगितलं, तो दिला होता. किंवा साधिकाली प्रकरणामध्ये सुद्धा बैलजोडीच्या संदर्भात निर्णय झाला होता. जेव्हा अनडिस्प्युटेड असतं, एका गटाकडे लेजिस्लेटिव्ह पार्टी, ओरिजिनल पेरेंट पार्टी किंवा पॉलिटिकल पार्टी याच्यामध्ये बहुमत हे निर्विवाद असतं, अशा वेळेस त्या पक्षाला ते चिन्ह देण्याचा अधिकार निवडणूक आयोगाने यापूर्वी वापरलेला आहे. तो अधिकार निवडणूक आयोगाला नाही असं नाही. फक्त या प्रकरणामध्ये प्रश्न असा आहे की त्याच्यासाठी जो आधार घेतलाय तो आधार चुकीचा आहे. अशा पद्धतीचं मला वाटतं की पूर्ण आर्ग्युमेंट आहे. आणि तो चुकीचा आधार असल्यामुळे जर ते फूट मान्य केली तरी ते चिन्ह त्या पक्षाला राजकीय पक्ष मूळ ठरवून देता येणार नाही. ही पहिल्यापासूनची भूमिका आहे आणि ती अधोरेखित अधिक सुस्पष्टपणे आज पुढे आलेली. अगदी. आणि आतापर्यंतच्या सुनावणीमध्ये आपण पाहतोय की प्रकरण पुन्हा अध्यक्षांकडे पाठवता येईल का असं देखील विचारण्यात आलंय. जेव्हा बहुमत मिळवलं तेव्हा ते मूळ पक्षाकडे होतं, शिंदेकडे आमदारांचं बहुमत होतं, यात वाद नाही असं बागचींनी भूमिका टिप्पणी केल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत सिब्बलांनी आपला युक्तिवाद संपवला आणि त्यानंतर देवदत्त कामत यांच्याकडनं युक्तिवादाला सुरुवात झाली आहे.